नमस्कार मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये लाभ घेत असाल तर ह्या तारखेच्या आत ह्या 3 कामे करून घ्या. अन्यथा तुम्हाला पुढील येणाऱ्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ता मिळणार नाही. तर त्या 3 कामे कोणती आहेत, कशी करायची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. मग चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, तुमच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये लँड सीडिंग हे नो असेल तर तुम्ही तुमच्या गावामधील जे तलाठी अधिकारी आहेत ह्यांच्याशी संपर्क साधून तुमच्या लँड सीडिंगचं ऑनलाईन रेकॉर्ड करून घ्या. त्यांनी आवश्यकता असलेले कागदपत्र त्यांच्या जवळ सबमिट करा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं लँड सीडिंग पी एम किसान वेबसाईटवरती एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये यस होऊन जाईल. मित्रांनो, आता दुसरा पर्याय म्हणजे ई-के-वाय-सी स्टेटस हे पण एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये येतं. तर ई-के-वाय-सी पी एम किसान योजनेचं ई-के-वाय-सी केली नसेल तर असे करा. ई-के-वाय-सी करण्यासाठी 2 पर्याय आहेत. दोन्ही पर्याय मी सांगतो, पहा. मित्रांनो, ई-के-वाय-सी करण्यासाठी पहिला म्हणजे जर तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ड OTP ऑथेंटिकेशन वापरून ई-के-वाय-सी करू शकता. जर तुमच्या आधार कार्डाशी मोबाईल नंबर लिंक असेल तर हा पर्याय वापरू शकता. नसेल तर त्यासाठी फार्मर कॉर्नरमधील ई-के-वाय-सी या पर्यायावरती क्लिक करा. पण जर तुम्हाला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करायचं असेल तर म्हणजेच तुम्ही थंब देऊन ई-के-वाय-सी करणार असाल तर जवळच्या CSC सेंटरला भेट द्यावी लागेल. तर तिथं जाऊन थंब देऊन तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. नंतर पी एम किसान ऑफिशियल वेबसाईटमध्ये तुमचं एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये ई-के-वाय-सी हे यस होऊन जाईल. मित्रांनो, बँक खातेद्वारे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसल्याने तुमचा पी एम किसानचा हप्ता येत नसेल तर बँक खात्याशी आधार लिंक कशी करावी ते सांगतो, पहा. तुमच्या बँकेच्या शाखेला भेट देणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण तुम्ही मूळ आधार कार्ड सोबत घेतल्याची खात्री करा. तिथे गेल्यावर ह्या चरणाचे अनुसरण करा. पहिलं, आधार लिंकिंग अर्ज भरा. तुमचं आधार क्रमांक आणि बँक खाते तपशील द्या. आता आधार कार्डाची स्वयंअक्षरित प्रत संलग्न करा. फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमचे बँक खाते आपोआप लिंक होईल. तुम्हाला सूचित करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक SMS पाठवला जाईल. मित्रांनो, तुमच्या जवळच्या बँकेमध्ये सबमिट करून वरील सांगितलेलं सर्व माहिती तिथं सबमिट करा. त्याच्यानंतर तुम्हाला येणारे जे पी एम किसानचे पैसे आहेत ते येऊन जातील. तर त्या बँकेमधून जर लिंक करूनही हप्ता येत नसेल तर तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचं खातं उघडा. खातं उघडल्यानंतरच ऑटोमॅटिकली बँक तुमच्या पोस्ट अकाउंटला आधार लिंक झालेला असेल. तिथे पी एम किसान योजनेचे पैसे येऊन जातील. मित्रांनो, ह्या 3 कामे करण्याची शेवटची तारीख म्हणजे 15 जानेवारी 2024 पर्यंतच ह्या 3 कामे करून घ्यावी. त्याच्यानंतर पुढील येणाऱ्याची हप्त्याची तयारी सुरू आहे. मित्रांनो, त्यासाठी लवकरच हा संपूर्ण कामे जर तुमची झाली नसेल तर पी एम किसान ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन एलिजिबिलिटी स्टेटस चेक करून तुमची कोणती कामे झाली नसेल हे करून घ्या. अन्यथा तुम्हाला पैसे मिळून जातील. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्यांना उपयोगी होईल. आणि तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा.
इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह भेटूया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.